कधी विचार केला आहे का की एका साम्राज्याची इतकी मोठी म्हणजे 200 वर्षांची कहाणी ती आपल्याला एका विद्यापीठाच्या पुस्तकातून कशी समजू शकते? आज आपण इतिहासाचा हाच भव्यपट उलगडणार आहोत, पण जरा वेगळ्या नजरेतून. तर आज आपण ज्या आधारावर बोलणार आहोत ते आहे SNDT महिला विद्यापीठाचं इतिहासाचं पाठ्यपुस्तक. आता हे फक्त एक पुस्तक नाहीये. खरं तर या पुस्तकाची जी रचना आहे ना, त्यातूनच आपल्याला कळतं की एका एवढ्या मोठ्या साम्राज्याची कहाणी कशी सांगितली जाते, कशी शिकवली जाते. ही जी गोष्ट आहे ना, ती आपण 5 भागांमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात आधी एका नवीन साम्राज्याचं आगमन कसं झालं, त्यानंतर त्यांनी आपला राजवंश कसा स्थापन केला, मग त्यांना एक मोठं आव्हान कसं उभं राहिलं, हे सगळं साम्राज्य चालवणारी यंत्रणा नेमकी कशी होती, आणि सगळ्यात शेवटी या युगाचा आपल्यावर आज काय परिणाम आहे, काय वारसा आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या कथेच्या पहिल्या भागापासून. इथे आपण हे समजून घेऊ की नेमकी अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली होती ज्यामुळे एका नवीन साम्राज्याचा पाया रचला गेला. आता इथे ना एक खूप खूप महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. ह्या पुस्तकात काय म्हटलंय की बाबरचं आगमन हे अचानक झालेलं नाहीये, ते फक्त बाहेरून झालेलं एक आक्रमण नव्हतं. खरं तर आपल्या देशातल्या तेव्हाच्या राजकीय परिस्थितीमुळेच त्यांना इथे पाय रोवायला जागा मिळाली. हा विचार करण्याचा एक वेगळा आणि महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. आणि या सगळ्या घडामोडींचा या कथेच्या पहिल्या भागाचा जो मुख्य सूत्रधार होता तो म्हणजे बाबर, मुघल साम्राज्याचा संस्थापक. तर या पुस्तकात जसं सांगितलंय, बाबरची सत्ता काही एका रात्रीत मजबूत झाली नाही. अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. गंमत म्हणजे त्याला लोदींच्याच काही स्थानिक प्रतिस्पर्धकांनी भारतात बोलवलं होतं. आणि त्यानंतर 1526ची पानिपतची लढाई, मग खानवाची लढाई आणि 1529 मधली घागरची लढाई, या लढायांनी मुघल सत्तेचा पाया भारतात एकदम पक्का केला. बरं, पाया तर घातला गेला. आता गोष्ट पुढे नेते. पाहूया की पुढच्या पिढ्यांनी या साम्राज्याचा विस्तार कसा केला आणि त्याला अजून कसं मजबूत बनवलं. या पुस्तकाचा जो दुसरा भाग आहे ना, तो पूर्णपणे या साम्राज्याच्या सुवर्ण युगावर आहे. म्हणजे एकापाठोपाठ एक अकबर, जहांगीर, शहाजहां आणि औरंगजेब यांसारख्या मोठ्या सम्राटांनी या साम्राज्याला त्याच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवलं. हे बघा, पुस्तकात हा सगळा शाही विस्तार कसा दाखवला आहे. याच शासकांनी एका छोट्याशा राज्याचं रूपांतर एका विशाल खंडप्राय सत्तेमध्ये केलं. पण म्हणतात ना, प्रत्येक मोठ्या सत्तेला कधी ना कधी एक मोठं आव्हान मिळतं. आणि या कथेमधला खरा संघर्ष इथूनच सुरू होतो, जेव्हा मुघल सत्तेला टक्कर देण्यासाठी एक नवी जबरदस्त शक्ती उभी राहिली. आणि या नव्या अध्यायाचे, या आव्हानाचे नायक होते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी मुघलांसमोर एक अत्यंत तगडं आव्हान उभं केलं. पुस्तकात हे स्पष्ट केले की मराठा सत्तेचा उदय अनेक कारणांमुळे झाला होता. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली, मुघलांना थेट संघर्ष दिला आणि स्वतःची एक वेगळी प्रशासन व्यवस्था निर्माण केली, जी त्या काळातल्या इतर व्यवस्थांपेक्षा खूप वेगळी होती. इथे बघा, पुस्तकातले हे 2 विभाग, एकीकडे मुघल, दुसरीकडे मराठे, समोरासमोर. यावरूनच आपल्याला कळतं की या युगाचा मुख्य संघर्ष काय होता. या 2 सत्तांमधला संघर्ष हाच त्या काळाच्या इतिहासाचा केंद्रबिंदू होता, असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, तर राजे महाराजे आणि लढायांबद्दल तर आपण बोललो, पण आता जरा वेगळा विचार करूया. एवढं मोठं साम्राज्य शतकानुशतकं टिकलं कसं? त्यामागे कोणती यंत्रणा होती? चला ते पाहूया. या पुस्तकाचा जो 4था भाग आहे ना, त्यातच या साम्राज्याच्या खऱ्या ताकदीचं रहस्य दडलंय. त्यांची शासनप्रणाली, त्यांचं सामाजिक जीवन, आर्थिक व्यवस्था आणि सांस्कृतिक जीवन, हे 4 इतके मजबूत स्तंभ होते की त्यांनीच या साम्राज्याला अनेक पिढ्या टिकवून ठेवलं. यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते, हे साम्राज्य फक्त तलवारीच्या जोरावर उभा राहिलेलं नव्हतं. नाही, त्याच्यामागे एक भक्कम सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पाया होता, आणि म्हणूनच ते इतका काळ टिकू शकलं. चला तर मग आता आपण या सगळ्या चर्चेच्या समारोपाकडे येऊया. आणि हा जो ऐतिहासिक काळ आहे, त्याचं आपल्यासाठी आज काय महत्त्व आहे यावर थोडा विचार करूया. 300हून अधिक वर्ष. विचार करा, फक्त हा एक आकडाच मुघल घराणं किती काळ टिकलं आणि त्याचा प्रभाव किती खोलवर होता हे सांगायला पुरेसं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर या युगाने भारतीय उपखंडाच्या इतिहासाला एक पूर्णपणे नवी दिशा दिली. त्याचा राजकीय, धार्मिक आणि कलात्मक प्रभाव इतका खोलवर रुजला आहे की तो आजही आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनून राहिला आहे. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. भूतकाळातली ही मोठी मोठी साम्राज्य आजच्या आपल्या देशांची ओळख खऱ्या अर्थाने कशी घडवत असतील, आणि याचा आपल्या आजच्या जगण्यावर नेमका काय परिणाम होत असेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?